प्लांट असतात पाण्यामधले किंवा गटरमधले बेटा याच्याबद्दल ते इन्फॉर्मेशन आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन पहा बेटा, असेक्शुअल रिप्रोडक्शन बेटा मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे एक किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त जे ज्याच्यामध्ये सेल असतात बेटा त्याबद्दल आपण माहिती घेणार बेटा, लक्षात ठेवा. फ्रॅगमेंटेशन, this type of the asexual reproduction beta occur in multicellular organism. In this type of reproduction the body of parent organism take break into many fragment and each fragment start to live independent new organism. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असणार, ठीक आहे सर, हे पण एक प्रकारचा ऑर्गॅनिझम आहे, बरोबर आहे, फ्रॅगमेंटेशन, पण हे आढळतो कुठे? वेअर फाउंड दिस टाइप ऑफ बेटा फ्रॅगमेंटेशन? हे फ्रॅगमेंटेशन कशात होते? तर स्पायरोगायरामध्ये होते बेटा. फ्रॅगमेंटेशन वर्किंग इन बेटा स्पायरोगायरा. आता स्पायरोगायरा कुठे भेटते याला पाहून घेऊ बेटा. दिस टाइप ऑफ बेटा रिप्रोडक्शन occur in the algae like स्पायरोगायरा. algae काय असतं बेटा? स्पायरोगायरा. अँड बेटा स्पंज लाईक बेटा सायकॉन. तर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. फ्रॅगमेंटेशन बेटा एक प्रकारचा ऑर्गॅनिझम असते बेटा, असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये तयार होते बेटा, आणि अल्गेमध्ये स्पायरोगारामध्ये होते बेटा, आणि स्पंजमध्ये सायकॉनमध्ये होते बेटा. काय फ्रॅगमेंटेशन हे लक्षात ठेवा. Whenever there is a plenty of water, is a nutrient are beta available to Spirogyra, its filament grow up very fast and break up into many smaller fragments. ते म्हणतात की जर पाण्यामध्ये भरपूर प्रकारची न्यूट्रिएंट असेल, कार्बोहायड्रेट, फॅट, विटॅमिन, मिनरल असेल, तर बेटा हे स्पायरोगारांची बेटा जी वाढ असते ती इतकी फास्ट होते बेटा, फास्ट होऊन ते एकदम मोठे होऊन जातात बेटा, लक्षात ठेवा. Each fragment start to live independently as the new Spirogyra fiber. If the body is a cycon, break the accidentally into many beta fragment. Each fragment develop into new cycon. लक्षात ठेवा. आणि प्रत्येक बेटा, आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवून देतो, हे जे स्पायरोगायरा आहे बेटा, हे आपलं जे तुम्ही हे पाणी बघितलं का, जे म्हणजे एखादा फॉर एक्झाम्पल गटर आहे, तिथे हिरवा पाणी असते पूर्ण एकदम. लोणार सरोवर. यस यस यस, हा यस, करेक्ट बेटा. स्पायरोगायरा तुम्ही बघितलं असेल बेटा, हे जे असतात बेटा त्याचे जे इमेजेस असतात, म्हणजे स्पायरोगायरा फाउंड इन बेटा इन विच वॉटर. जर तुम्ही बघितलं बेटा स्पायरोगायराची डायग्राम तुम्हाला दाखवतो मी. मायक्रोस्कोप पण बेटा पहा, मायक्रोस्कोप मध्ये आढळणारी डायग्राम स्पायरोगायराची बेटा. हे पहा, याप्रमाणे ते स्पायरोगायरा. एक मिनिट, आज नेटवर्कचा थोडा, तुम्हाला मी मायक्रोस्कोपिक इमेज दाखवतो बेटा. मायक्रोस्कोपिक इमेज पहा बेटा, हे मायक्रोस्कोप मध्ये घेतलेली इमेज आहे, लक्षात ठेवा. थोडा मोठा झूम करून दाखवतो तुम्हाला. पहा बेटा, दिसा लागला मोठा. आता हे स्पायरोगायरा जे इमेज आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे तेवढी तर नसणार. हे पहा बेटा, इथे ब्रेक झाला, पहा बेटा, परत इथे ब्रेक झाला. हे मायक्रोस्कोप मध्ये असते बेटा. आता तुम्ही चेक कसा करणार? हे पहिला क्वेश्चन, हाऊ टू चेक इट बेटा, दिस इज स्पायरोगायरा. लक्षात ठेवा. तर मी अगोदर सांगतो तुम्हाला का, फॉर एक्झाम्पल शरदने ज्याप्रमाणे सांगितलं लोणार सरोवर बेटा, लक्षात ठेवा. लोणार सरोवरामध्ये तुम्हाला माहिती आहे ते हिरवा गटर म्हणजे पाणी जमा असते, त्याच्यावर पूर्ण हिरवा शेवाळ असते बेटा. ते पाणी घ्यायचा. ते पाणी कशावर म्हणजे आपल्या बॉटलमध्ये भरून आणायचा. त्याचे 2-3 थेंब कशावर घ्यायचे? स्लाइडवर घ्यायचे. आणि स्लाइडवर घेतल्यानंतर त्याला मायक्रोस्कोपच्या खाली ठेवायचा. पहा बेटा, हे मायक्रोस्कोपचा गोलाकार पार्ट पाहून घ्या. हे झूम करून दाखवलेलं आहे. हे मायक्रोस्कोपचा बेटा गोलाकार पार्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर याला झूम करून दाखवलेली बेटा इमेज लक्षात ठेवा आहे. आणि याप्रमाणे बेटा स्पायरोगायराचे बेटा फ्रॅगमेंटचे लहान लहान असे तुकडे दिसतात बेटा, तुम्हाला लक्षात ठेवा. हे एक ऑर्गॅनिझम आहे बेटा जे शेवाळयुक्त पाण्यामध्ये असतो बेटा, लक्षात ठेवा. तर हे स्पायरोगायरा तुम्हाला माहिती आहे आता कोणत्या वॉटरमध्ये भेटतं? स्पायरोगायरा फाउंड इन वॉटर बेटा. त्याला आपण म्हणू शकतो बेटा, हे पहा, हे वॉटर बेटा जे स्पायरोगायरा तुम्हाला माहिती आहे, हे पाणी बघितलं असेल तुम्ही. या इमेजला थोडं लहान करतो बेटा मी, इथे दाखवतो तुम्हाला. पहा, हे बघितलं असेल तुम्ही.
पहा बेटा, हे पाणी कुठे बघितलं असेल तुम्ही? लोणार सरोवरच्या ठिकाणी बघितलं असेल बेटा. या पाण्याचे 2-3 थेंब जर तुम्ही बेटा स्लाइडवर घेतले तर यामध्ये तुम्हाला अशी प्रकारची मायक्रोस्कोप मध्ये इमेज तुम्हाला दिसेल बेटा. लक्षात ठेवा, अशा प्रकारची इमेज तुम्हाला मायक्रोस्कोप मध्ये दिसणार. आणि ही बेटा याला म्हणतो बेटा आपण फ्रॅगमेंट. आता ही डायग्राम तुम्हाला, जी डायग्राम मी दाखवलेली आहे आणि जे पुस्तकात आपल्याला जी डायग्राम दिलेली आहे, लक्षात ठेवा, ते डायग्राम असते मोठी बेटा. लक्षात ठेवा, ही डायग्राम मोठी असते. म्हणजे डायग्राम म्हणजे ते जे असतात बेटा स्पायरोग्राम मोठे असतात, त्याचे तुकडे होतात बेटा. आणि तुकडे होऊन बेटा पहा बेटा याप्रमाणे याचे फ्रॅगमेंट तयार होतात बेटा. लक्षात ठेवा. आता राहिला बेटा सायकॉन. सायकॉन तुम्ही बघितला नसेल आपल्याला 10व्या वर्गात. हॅलो सर. हा बोला बेटा, बोला बेटा. यू लिसन माय साऊंड. सर आवाज क्लिअर काऊन नाही येऊ राहिला? आवाज क्लिअर नाही का? बाकीचे सर आता थोडा थोडा येतोय, पण मग अशी एकदम असा अडकत होता. नेटवर्क प्रॉब्लेम असू शकते बेटा. आता लाईट आलेली आहे. आवाज यायला लागली बेटा? आता एकदा पहा, आवाज यायला लागली का क्लिअर? हो सर. नाही सर. आज 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 नेटवर्कचा लय प्रॉब्लेम आहे बेटा. आज माझी 10वीची सीबीएसईची पण. हॅलो, ठीक आहे बेटा, जितका लागला तर आपण परत घेऊ, काय प्रॉब्लेम नाही, पण थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. लक्षात ठेवा. सर दिसून पण नाही राहिला आता. दिसू लागला नाही का? हा हो सर. थांबा थांबा एक मिनिट. हो सर, आता दिसून राहिलं. आता दिसू लागला का? आता एकदा. हो सर. हो सर. आज थोडा प्रॉब्लेम आहे बेटा नेटवर्कचा, पण पहा आता जितकं समजेल तितका घ्या बेटा. मी याचा व्हिडिओ टाकतो तुम्हाला मी, ठीक आहे? आय विल सेंड द व्हिडिओ बेटा. ओके, नो प्रॉब्लेम. पहा बेटा इकडे, हे बेटा सायकॉन आहे. लक्षात ठेवा, हे तुम्ही बघितलं नाही, समुद्राच्या पाण्यामध्ये असते बेटा. लक्षात ठेवा, हे सायकॉन समुद्राच्या पाण्यामध्ये असते बेटा. समजलं का? जे स्पंज असते बेटा, हे स्पंज आपण स्पंज यूज करतो ना, हे स्पंज असतात बेटा सायकॉन. याला सायकॉन म्हणतात. आणि हे बेटा यामध्ये बेटा फ्रॅगमेंट, याचे पण तुकडे होतात बेटा. लक्षात ठेवा. समजलं? 2 गोष्टी तुम्हाला सांगण्यात आलेल्या बेटा. एक सांगण्यात आलेला याचा बेटा तुम्हाला लक्षात ठेवा पुस्तकामध्ये आपल्याला, एक सायकॉन आहे बेटा आणि एक बेटा आहे फ्रॅगमेंटेशन. लक्षात ठेवा. पुस्तक दिसायला लागलं तुम्हाला स्क्रीनवर? हो सर दिसतात. आता पहा, यानंतर बेटा रिजनरेशन. आता रिजनरेशन माहिती आहे मला सांगा, तुम्ही तुमचे नेल कट करता. नेल कट करताना तुम्ही तुमचे नख कट केल्यानंतर परत येतात का ते? परत सर येतात. कोणी आहे का सर? नाही, माझे आले नाही आतापर्यंत. सर बरोबर आवाज येणार. थांबा 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 एक मिनिट. मी डिस्कनेक्ट करून परत कनेक्ट करतो बेटा. आय विल चेक इट. थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम तर आहे. आता पहा, येते का आवाज क्लिअर? हो सर. पहा बेटा, रिजनरेशन म्हणजे यू मे बेटा नो दॅट ऑल बेटा द वॉल लिझार्ड. तुम्हाला माहिती आहे, लिझार्ड ब्रेक अप इन द डिस्कार्ड अँड बेटा सम पार्ट स्टेल इमर्जन्सी. तुम्हाला माहिती आहे, घरामधली जे लिझार्ड असते, लिझार्ड काय बेटा? पाल. हा, पाल जी असते बेटा, त्याची जी शेपूट कट झालेली असते, तुम्हाला माहिती आहे, ते परत येऊन जाते. हे माहिती तुम्हाला? ती परत येते. हो, ठीक आहे. हो ज्याप्रमाणे आपले नेल परत येतात, लिझार्डची शेपूट परत येऊन जाते बेटा. डिस्कार्डेड पार्ट रिजनरेट आफ्टर अ पिरियड, काय म्हणजे दिवसानंतर बेटा ते परत येऊन जाते. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ बेटा लिमिटेड रिजनरेशन. याला म्हणतात रिजनरेशन म्हणजे काय? पुनर्निर्मिती. हाऊएव्हर
अंडर सर्टन सिच्युएशन अँड ॲनिमल प्लॅनेरिया ब्रेक. तसं एक एक्झाम्पल दिलेलं आहे बेटा प्लॅनेरिया. हे प्लॅनेरिया बेटा समुद्राच्या पाण्यामध्ये आढळते, लक्षात ठेवा. अप इट्स बॉडी इंटू 2 पार्ट. ओके, याचे बेटा 2 पार्टमध्ये जर आपण याची बॉडीला इच पार्ट बेटा रिजनरेट रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉडी अँड दस न्यू प्लॅनेरिया आर बेटा फॉर्म. दिस इज वॉट द रिजनरेशन. आता तुम्ही म्हणणार सर हे कशा प्रकारे होते बेटा? डायग्राम तुम्हाला दाखवून देतो मी तुम्हाला. पहा इकडे, पहा बेटा, इथे जर तुम्ही ही डायग्राम जर बघितली, यामध्ये ये पहिला प्लॅनेरिया बेटा, हे मेन प्लॅनेरिया आहे. या प्लॅनेरियाची काय होते बेटा, 3 ठिकाणाहून बॉडी कट होते बेटा. एक या ठिकाणी येऊन 2 ठिकाणून बेटा इथून 2दा कट होते बेटा, लक्षात ठेवा. हे वेगळा होते पार्ट, हे वेगळा होते आणि हे वेगळा होते, लक्षात ठेवा. याच्यापासून बेटा, या शरीरापासून परत बेटा नवीन बनते बेटा. या पार्ट पासून बेटा परत नवीन बनते आणि या पार्ट पासून बेटा परत प्लॅनेरिया काय होते बेटा, एक प्लॅनेरिया नवीन बनते बेटा, लक्षात ठेवा. यांनी डायग्राम काय दिलेली नाही. तर पहा बेटा, आपण याचे किती जर तुकडे केले ना तर परत या नवीन प्लॅनेरिया बनतो बेटा. याला म्हणतात रिजनरेशन. तर हे प्लॅनेरिया समुद्राच्या पाण्यामध्ये असते बेटा. कुठे असते? समुद्राच्या पाण्यामध्ये बेटा, लक्षात ठेवा. पहा बेटा, त्याची ओरिजिनल डायग्राम तुम्हाला दाखवतो मी. हे पहा, हे ओरिजिनल डायग्राम आहे त्याची. हे प्लॅनेरिया ओरिजिनल बेटा. पहा बेटा, जर बघितली तुम्ही समुद्राच्या पाण्यामध्ये असते बेटा हे प्लॅनेरिया. पहा, थोडा मी याला थोडा झूम करून बेटा हे करतो. आता पहा, छान दिसायला लागला. हो. पहा बेटा, हे प्लॅनेरिया आहे. पहा बेटा इकडे, हे प्लॅनेरिया आहे बेटा. याला 2 डोळे आहे. पहा इकडे 2 डोळे आहे. समजा तुम्ही इथून ब्रेक केला, याला कुठून इथून ब्रेक केला, तोडला याला, लक्षात ठेवा. तर याच्यापासून बेटा एक नवीन प्लॅनेरिया तयार होते, लक्षात ठेवा. याप्रमाणे, ठीक आहे. आणि याच्यापासून बेटा नवीन प्लॅनेरिया तयार होते बेटा, लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. म्हणजे किती याचे तुकडे करा तुम्ही, दोन्ही नाही, किती तुकडे करा, नवीन नवीन प्लॅनेरिया बनते बेटा. यांच्यामध्ये सेल्फ रिजनरेशन करण्याची काय असते बेटा, कॅपॅसिटी असते, लक्षात ठेवा. आता यानंतर पहा बेटा, द प्लॅनेरिया ब्रेक. काय म्हटलं? प्लॅनेरिया ब्रेक बेटा इट्स बॉडी इंटू 2 पार्ट अँड देअर आफ्टर बेटा रिजनरेट रिमेनिंग पार्ट ऑफ बॉडी. दस वी बेटा 2 न्यू प्लॅनेरिया फाउंड आर बेटा फॉर्म. दिस इज बेटा रिजनरेशन. तर एक्झाम मध्ये तुम्हाला बेटा याची डेफिनेशन विचारतात, लक्षात ठेवा. याची डेफिनेशन वगैरे विचारतात तुम्हाला, हे डेफिनेशन लक्षात ठेवायची, समजलं. त्यानंतर दुसरी गोष्ट बेटा, यामध्ये याची जे डायग्राम आहे, डायग्राम तुम्हाला काढता यायला पाहिजे, लक्षात ठेवा. आवाज क्लिअर सुरू आहे माझा? हो सर. ठीक आहे. आता पहा, बडिंग. बडिंग पहा बेटा, इन केस हायड्रा अंडर द फेवरेबल कंडिशन. आता हायड्रा पण समुद्राच्या पाण्यामध्ये भेटते बेटा, लक्षात ठेवा. ॲट द स्पेसिफिक पार्ट ऑफ द बॉडी आउटग्रोथ बेटा फॉर्म बाय रिपीटेड डिव्हिजन regenerative cell of beta bodies beta wall. This outgrowth is called the bud, and bud grow up beta progressively and finally form a small hydra. लक्षात ठेवा. म्हणजे त्यांचं असं म्हणणं बेटा का डर्मल लेअर त्याची तयार होते बेटा, आणि हायड्रा अशा प्रकारचा एक हायड्रा असते बेटा समुद्राच्या पाण्यामध्ये. डायग्राम दाखवतो बेटा तुम्हाला कसं असते समुद्राच्या पाण्यामध्ये. हे पहा बेटा, हे हायड्रा असतं बेटा समुद्राच्या पाण्यामध्ये, गोळ्या पाण्यामध्ये पण आढळतात, पण जास्त नाही, जास्त करून म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये आढळतात. हे पहा बेटा,
डायग्रामला थोडी मोठी करतो थोडी. पहा, हे हायड्रा आहे बेटा, लक्षात ठेवा. बडिंग म्हणतात त्याला, बड. हे पहा, हे जे दिसायला लागलं मी रेड करायला लागलो, इथे चिटकते बेटा, म्हणजे याच्या शरीरातून बेटा एक नवीन हायड्रा तयार होते. लक्षात ठेवा, हे डॉटर हायड्रा आहे. मग हे जेव्हा मोठं झाल्यानंतर हे हायड्रा काय होते बेटा, लक्षात ठेवा, इथून ब्रेक होते. हा, आणि ब्रेक झाल्यानंतर बेटा याप्रमाणे मग ते स्वतः बेटा इंडिपेंडंट होऊन बेटा मग स्वतःचे कामकाज स्वतः करतो बेटा. लक्षात ठेवा, समजलं. हे हायड्रा मग स्वतः आपलं काम करतो बेटा. लक्षात ठेवा, हे अशा प्रमाणे बनून जाते. मग याच्यापासून बेटा पण बड तयार होतो बेटा, नवीन हायड्रा तयार होतो बेटा. लक्षात ठेवा, असे हायड्रा तयार होतात. आणि इथून कट होऊन बेटा नवीन एक हायड्रा तयार होते यामध्ये. लक्षात ठेवा. तर हे हायड्रा झालेले बेटा तुम्हाला लक्षात ठेवा. आपण जे घेतो बडिंग, बडिंग मध्ये बेटा हायड्रा येतात बेटा. आणि त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला पाहिजे, पॅरेंट हायड्रा सप्लाय द न्यूट्रिशन बेटा बडिंग ऑफ हायड्रा. म्हणजे जे मेन असते ते पॅरेंट असते. कोण असते बेटा ते मेन काय असतं बेटा, हे पॅरेंट, याला पॅरेंट म्हणतात. आई पण पप्पा पण ते एकच. लक्षात ठेवा, याच्यापासून ते वेगळं होते बेटा. वेगळं झाल्यानंतर याला म्हणतात बेटा डॉटर हायड्रा. डॉक्टर नाही हा, डॉटर. लक्षात ठेवा, बडिंग हायड्रा इज बेटा फ्रॉम बेटा. लक्षात ठेवा, मग ते वेगळं होते बडिंग हायड्रा, पॅरेंट हायड्रा, अँड स्टार्ट टू लीड बेटा इंडिपेंडंट लाईफ इन द ग्रोथ ऑफ बेटा बिकम एबल टू लीड इंडिपेंडंट लाईफ. नंतर पॅरेंट हायड्रा म्हणते जाय हे लहान हायड्रा, जाय आपलं जीवन जगून घे ना. याच्यातून तुटून बेटा मग काय होते बेटा, ते आपलं जीवन जगून घेते. लक्षात ठेवा, हे का नाही. तर हे कुठे भेटते बेटा हायड्रा, बडिंग हायड्रा, म्हणजे बडिंग हायड्रामध्ये होते. त्यानंतर रिजनरेशन प्लॅनेरियममध्ये होते. फ्रॅगमेंटेशन स्पायरोगायरा आणि सायकॉन मध्ये होते. असं पाठ करून टाकायचं. लक्षात ठेवा, समजलं बेटा तुम्हाला. त्यानंतर शेवटचा बेटा व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आता तुम्ही बघितले असेल बेटा, ब्रायोफायलम अशा प्रकारचे पानं बघितले असेल, झाडं बघितले असेल बेटा, ज्या एका पानावर भरपूर असे लीव्ज येतात किंवा एका ब्रांचवर भरपूर असे पोटॅटो येतात. रिप्रोडक्शन इन प्लांट विथ द हेल्प ऑफ बेटा व्हिजिटेटिव्ह पार्ट लाईक रूट. म्हणजे झाडांमध्ये पण बेटा जे जन्म देण्याची प्रक्रिया असते ते कुठून होते बेटा, रूट मधून जन्म दिला जाते, स्टेम मधून, लीफ मधून अँड बड मधून बेटा. इज कॉल्ड द व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे जन्म देणे, नवीन बेटा सजीव निर्माण करणे. तर इथे प्लांट बेटा, हे प्लांट मधून त्याचे कोण रूट, स्टेम, लीफ अँड बड हे 4 नाव लक्षात ठेवायचे. रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ बेटा व्हिजिटेबल किंवा व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. ओके, किती 4 आहे, रूट, स्टेम, लीफ, बड. याला व्हिजिटेटिव्ह प्रोडक्शनचे पार्ट म्हणतात. लक्षात ठेवा, व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन इन अ पोटॅटो परफॉर्म विथ द बेटा हेल्प ऑफ आईज. है ना, ते पोटॅटोला डोळे असतात बेटा, त्याच्यातून बेटा नवीन दुसरा एक पोटॅटो निर्माण होण्याचा प्रयत्न होतो बेटा. प्रेझेंट द ट्युबर वेअर द ब्रायोफायलम. हे पहा वरती मी जे राऊंड केलं बेटा, ब्रायोफायलम न्यूज आहे. परफॉर्म विथ द हेल्प ऑफ बेटा बड प्रेझेंट बेटा लीफ मार्जिन. लीफ मार्जिन म्हणजे बेटा हे जे शिरा असतात याच्यातून नवीन तयार होते बेटा. इन केस प्लांट लाईक शुगर केन, ग्रासेस, व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ बेटा. शुगर केन मला सांगा बेटा, रूट आहे का स्टेम आहे? शुगर केन हा रूट आहे का स्टेम? स्टेम आहे. ग्रास स्टेम मध्ये ना. व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ बेटा बड प्रेझेंट इन नोट्स. प्लांट लाईक बेटा कॅरट, रॅडिश परफॉर्म व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन विथ द हेल्प ऑफ बेटा रूट. तुम्हाला माहिती आहे गाजर आणि मुळा बेटा कुठे असते, जमिनीच्या वर असते का जमिनीच्या आत असते? आत सर. जे जमिनीच्या आत असते त्यांना रूट म्हणतात. काय म्हणतात? रूट. रूट. जे जमिनीच्या वर असते त्यांना स्टेम म्हणतात. लक्षात ठेवा. तर इथे व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन करण्याचे नाव लक्षात ठेवा बेटा. 4 आहे. माईक बंद करा बेटा प्लीज. प्लीज माईक बंद करा. हो ना. नंतर पहा बेटा, इथे स्पोर फॉर्मेशन. तुम्हाला माहिती आहे बेटा, टेक अ पीस ऑफ वेट ब्रेड, भाकरी अँड बेटा कीप ह्युमिड प्लेस. तुम्हाला माहिती आहे, ब्रेड घ्या किंवा चपातीचा तुकडा घ्या, त्याला डब्यामध्ये ठेवा बेटा 2-3 दिवस बंद करून. काय होईल बेटा सांगा? काय होणार? बुरशी लागल. हा, बुरशीला आपण काय म्हणतो? यस बेटा, फंगस म्हणतो. लक्षात ठेवा. विल ग्रो ऑन इट बेटा विदिन द 2-3 days. ऑब्झर्व द फंगस अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. हे काळ्या रंगाचं दिसायला लागलं तुम्हाला?
हे हो सर. माईक बंद करा प्लीज. हे काळ्या रंग प्लीज माईक बंद करा तुमची सर्वांची बेटा. हे पाहिजे मी दाखवतो तुम्हाला बेटा. फंगस फंगी म्हणू शकतो पण त्याला बेटा. मायक्रोस्कोप बेटा. मायक्रोस्कोपिक इमेज. फंगीची मायक्रोस्कोपिक इमेज दाखवतो बेटा तुम्हाला. पहा इकडे. इकडे पहा जे काळा बेटा एखाद्या ब्रेडवर किंवा काळ्या रंगाचा पदार्थ निर्माण जे होते बेटा, लक्षात ठेवा त्या ठिकाणी थांबा बेटा, याला मी इमेज घेऊन टाकतो तिकडे. पहा बेटा इकडे हे मायक्रोस्कोपची इमेज आहे बेटा, लक्षात ठेवा. 8व्या वर्गामध्ये याची इमेज होती तुम्हाला, लक्षात ठेवा. हे पहा बेटा, हे ब्रेड आहे तुमच्या समोर. हे काय? हे ब्रेड आहे. दिसलं आपल्याला ग्रीनिश लेअर. हे काळ्या रंगाचा पदार्थ जे बेटा 2-3 पीस काय करायचे, जे चिमट्याने स्लाइडवर घ्यायचे आणि मायक्रोस्कोपच्या खाली ठेवायची ती स्लाइड. हे ठेवल्यानंतर बेटा ते म्हणजे ते काळ्या रंगामध्ये काय असते पहा बेटा, या प्रकारचे फंगी असतात. काय असतात बेटा? हे पहा, या प्रकारचे फंगी असतात. आणि तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारची जर वस्तू आपण किंवा अन्न खाल्ल्यानंतर आपण डायरेक्ट कुठे जातो बेटा? डॉक्टरकडे. हॉस्पिटल. करेक्ट बेटा. ते रायझॉइड असतात बेटा, हायफे असतात, स्पोर असतात बेटा, पीस ऑफ ब्रेड, हे चपाती, हे खाल्ल्यानंतर बेटा आपण बिमार पडतो. म्हणून टेक केअर बेटा, लक्षात ठेवा. कोणती म्हणजे हे काम करताना तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. जरी हे फंगस असेल, लक्षात ठेवा, यामध्ये हे काळ्या रंगाच्या मध्ये बेटा अशा प्रकारची इमेज दिसते आपल्याला मायक्रोस्कोप मध्ये. ठीक आहे, त्याला काय म्हणतात बेटा? स्पोर फॉर्मेशन म्हणजे किंवा पीस ऑफ ब्रेड, लक्षात ठेवा. तर मला वाटतं तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. हो सर. हो सर.